नमस्कार, जयंतीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी पलाव बनवणार आहे। पलाव बनवायला लागणारं साहित्य: बासमती तांदूळ 1.5 पेला घेतलाय, धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलंय, बारीक उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेले बटाटे, बारीक चिरलेले बीन्स, टोमॅटो बारीक चिरलेले, वाटाणे, पुदिन्याची पानं 10 ते 15, कोथिंबीर थोडीशी, 10 ते 15 ओल्या मिरच्या, 15 पाकळ्या लसूण, थोडासा आलं, मोहरी, हळद, गरम मसाला, मीठ आणि तेल। आता हे आपण वाटून घेऊया। कोथिंबीर, पुदिन्याची पानं, ओल्या मिरच्या, आलं आणि लसूण। आता हे बारीक वाटून झालंय। आता आपण फोडणी करूया। फोडणीला 4 ते 5 चमचे तेल घातले, आपण उभा चिरून घेतलेला कांदा फोडणीमध्ये घालायचा। तळून झालाय। आता त्यात आपण भाज्या घालूया। पहिल्यांदा वाटाणे 1-2 मिनिटं परतून घेऊया। गाजर, बटाटा, बीन्स, त्या भाज्या आपण 10 मिनिटं छान वाफवून घेऊया। भाज्या छान वाफवून झाले, त्यात थोडीशी हळद, टोमॅटो, आता आपण त्यात तांदूळ घालूया। दीड पेले तांदूळ घेतलेले, त्याच्या डबल मध्ये 3 पेले पाणी घालूया। त्यात आपण आता वाटण घालूया। गरम मसाला 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ। आता ह्याला छान उकळी आले, आपण कुकर बंद करून 3 शिट्या काढूया। थंड होईपर्यंत त्याच्यासोबत खाण्यासाठी कांदा टमाट्याची कोशिंबीर करूया। कोशिंबीर बनवण्याचं साहित्य: बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, दही, बारीक चिरलेल्या ओल्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरी, हळद, मीठ, तेल। फोडणी करूया। 1 चमचा तेल घातले, त्यात मोहरी घालूया, बारीक चिरलेल्या ओल्या मिरच्या,
फोडणी झाल्यावर त्यात आपण दही घालूया. कमी दही घालतो. थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ. गॅस बंद करूया. फोडणी थंड होते. आता ही फोडणी थंड झाले. त्यात आपण टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घालूया. छान मिक्स करूया. आता कुकर थंड झालंय. आपण ओपन करूया. छान मिक्स करूया. पलाव आणि कोशिंबीर तयार आहे. थँक यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.